मी सुषमाच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च करेन, पण तुम्ही हे गाव सोडून जा. हे पैसे तुझ्या वडिलांनी दिले, अण्णा नायकांनी दिलेत. कुणाला असे? मला दिले. उपकार म्हणून नाही, किंमत केलीये माझी, माझ्या रूपाची. आणि आज त्यांचा मुलगा आलाय मला पैसे द्यायला, माधव हरी नाईक. गैरसमज आहे तुमचा. माझ्यात आणि त्यांच्यात खूप फरक आहे. मी त्यांचं नाव लावलेलं त्यांना अपमान वाटतो. त्यांच्या एवढा मी श्रीमंत नाहीये आणि मला व्हायचं देखील नाही. मला जे काही कमवायचं आहे ते मेहनतीने कमवायचं आहे, आणि हे माझे मेहनतीचे पैसे आहेत. सुषमाला मी तिचा कोण आहे हे माहिती नाहीये. हे तिच्यासाठी दिलेले पैसे. आणि हो, आजवर जे काही झालं ते झालं, पण मी अण्णांना माझ्या लहानपणापासून ओळखतो. त्यांचं वागणं मी बघत आलोय. ते कसे वागतात, त्यांचा स्वभाव काय आहे ते मला चांगलं ठाऊक आहे. म्हणूनच तुमची देखील काळजी वाटते, सुषमाची काळजी वाटते. तिच्यासाठी तरी तुम्ही हे समजून घ्या. ह्यात दोन्ही घराचं भलं आहे. हे अण्णांना सांगू शकतोस तू? अण्णांना जर कळलं असतं ना हे, तर माझी आई मला नेहमी हसताना दिसली असती. पण जेव्हापासून मला कळायला लागलं ना, तेव्हापासून माझ्या आईचे डोळे पाणावलेलेच मी बघतोय. तिच्या डोळ्यात नेहमी काळजी असायची, असते, भीती असते. तेव्हा मी जे काही बोलतोय ना आज इथे आत्ता, ते माझ्या आईसाठी बोलतोय, माझ्या कुटुंबासाठी बोलायला आलोय. हे जे काही पैसे दिले ते ठेवून घ्या. आणि मी जे काही म्हटलं ते शांत चित्ताने एकदा तरी समजून घ्यायचा प्रयत्न करा. सुषमा, गो सुषमा. काय माना दादा? अगं हे बघ, हे बघ, हे तुझ्यासाठी खाऊ आणलाय. काय आहे? घे घे. अगं आंबोळे आहेत. हे सगळं हे माझ्या आईने तुझ्यासाठी दिलंय, खा. आणि हो, खायच्या आधी त्या किटलीत नारळाचा रस आहे, तो त्या आंबोळ्यांवर ओत आणि खा. आवडेल तुला बघ. मी खाईन, पण तुम्हाला शाळेत सोडायला येणार असेल तर. हो हो. हा? खाऊ? हो, जा बाळ. येतो. काय गो तालुक्यात जाऊचा? तू कसले हिशोब करतस? आहे ना, बघतो किती पैसे असतात ते लागतात ना कशा ना कशा. हे घेवा तुमका. आका किती आहे? आता तालुक्यात बाजारात जातास ना, थंय जर काय माझं सासरं बसलो बाजारात. आता जात
दात किती काढतास? अगो तुझ्या सासऱ्यान कधी बाजाराचं तोंड तरी बघितल्यान काय? माझं सासरो तुमचं कोण हो? आता किती गप बसलास? घे बा पैसे घे बा. माका नको, पण मगाशी माधव गेलो ना त्याच्याकडे 100-150 रुपये त्याची अभिरामाक देऊ. कशाक ना कशाक लागतात. आपण त्याच्याजवळ कोणच नाही ना. अहो देव काय नाय. आणि तुमका काय वाटता अभिराम भाऊजी तुमचे भाव असत, माझं पण लाडको धीर असा. पण ज्याच्याकडनं देवचे तू नेमको थैसरच जाय कशावर ना. काय म्हणू जा तुका? हा माधव सांगून गेलो ना. सांगू काय काय हो करणार सांगता. माका वाटता ते ना ज्या कामासाठी हैसर इलेत ना त्या काम करूकच गेले असतील. अहो बॅगेतले कपडे पण काढून ठेवला नाही. माका वाटता काम लवकर होणारातला नाही असा त्यांचं. मुक्काम पण वाढलो त्यांचं. वाढला तर वाढू दे, त्याचा पण घर असा. माका काय रवले ना तर कायमचे राहू दे, माझा काय नाही. पण त्याच्या मनात काय चालला ता तरी कळू हवा ना. आणि तुम्ही असे काय, तुम्ही विचारा ना माधव भाऊजींका काय असा ता. बघते काय ता. चल येते. घे तुझे हातपाय धड धाकट आसन मा. ए निघ नाही तर पोलिसांना बोलवी ना. भीक मागांग लाज वाटणार ना. चल हयसून निघ. वच्ची काकी भूक लागली भूक. दोन घास देवा. काय बाई आई कामधंदा करू काय झालं. जाता हयसून काय दगड मारू. अहो त्यांना दगड वगैरे मारू नका, मी ओळखतो त्यांना. हा प्रियांका तुम्ही तर चांगल्या घरातले दिसतात. त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्या सुद्धा चांगल्या घरातल्याच आहेत. मॅड असा काय. वेडी नाहीये ती. तुमचं चालू द्या, मी बघतो काय ते. चालू द्या. घे वच्ची काकी, ओळखलंस मला? हा भूक लागली तुला? नाही थांब, आपण घरी जाऊन खाऊया. आबा तुझी वाट बघतायत तिकडे. हा वच्ची काकी, वच्ची काकी, वच्ची काकी, काकी, वच्ची काकी, काकी, वच्ची काकी, काकी. अण्णा तू उपाय करू पैसे दिलेलंस, तो उपाय मी केलं. त्याच्यातले हिरवलेले पैसे होय तर अण्णा तुका सांगतोय, असो योग 5 वर्षातून एकदा येता. तुझं नशीब चांगला, आज हो योग होतो. नाहीतर ही पिढा तुका 5 वर्षात सहन करूची लागली असती. हो घे प्रसाद. ती बाई तुका दिसाची नाही, तुझ्या वाटेक सुद्धा येऊची नाही अशी बांधून घातलंय. आता काय करूचा असा तर कर, खय जाऊचा असत ते जा. म्हणजे रघु ती पांढऱ्या साडीवाली बाई मका आता दिसणार नाही ना. नाही, मुदतीत बांधून घातलंय. मुदत संपल्यावर बघ्या. ताक मागो. हो निल्या, हा रे. आबा कोण? माधव. माधवा. हो. ये ये रे, बस. काय सगळा अंधार करून ठेवलाय. हा थांबा, दिवो लावतोय. ये. ओ असू दे आबा, राहू दे राहू दे राहू दे राहू दे. बसा तुम्ही, बसा. राहू दे होते. बसा बसा बसा. पाणी देऊ? बस.
बाईशिवाय घरात खरपण नाही रे. सगळा घरपण घेऊन गेलो दोघी. शोभाचा काय झाला कळालाच नाही. आमच्यासाठी तर जगच सोडून गेला आता. ते का शोधत वच्ची खै गेला माहित नाही. रोज दारात बसायला वाट बघते मी त्याची. आता माझा वच्ची येत त्याच्यासाठी घास काढून ठेवतोय, त्याचा हातरून घालून ठेवतोय. पण सकाळी डोळं उघडलो ना की हातरून रिकामे असत रे. काय नसतं सामनी. आबा काही झालेलं नाहीये तिला. मी पाहिलंय तिला. काय बघितलं? कसा होता? बरा होता ना? जेवला होता काय? ता माधवा काय म्हणाला तू कथा? आभा तुम्ही घाबरू नका. हे बघा मी तिला रस्त्यातून फिरताना पाहिलं होतं. ती म्हणजे जेवण मागत होती, भूक लागली होती तिला. सगळी लोक तिला हाकलं, पण मी तिला ओळखलं. तिला थांबवण्याचा पण प्रयत्न केला, पण तिने मला ओळखलं नाही. ती लांब पळून गेली, लांब. मी अरे पण असं कसं सोडून दिलंस तू? ते काय घेऊन यायचं ना? अरे मी वाट बघतोय त्याची. नाही येणार रे ता. आबा शांत व्हा. ती नक्की येईल. हा तुमच्यासाठी या घरात ती एक दिवस नक्की येईल बघा. आबा शांत व्हा. या बघू इथे. इकडे या. या बस. या बसा. या बस. शांत व्हा. बस. हा घ्या. प्या प्या आबा प्या. काय गो माझी वाट बघत होतीस की काय? तुमची किती वाट बघू? येळेत नाही इलास तर काय करीन माहिती आहे ना? बरं दाराकडे किती उभं होतस? धारा बांधे. मी काय म्हणतोय? आता काय नवीन? झालं मी काय बोलूक लागलंय ना की तुम्ही मध्येच खोडू घालता. अरे भाई चुकलंय. काय बोलूच तर बोलून घे. काका सांगा माधव भाऊजी अजून कशी गेले ना? येत ना मग. अभिराम भाऊजींका भेटूक गेले होत. मग भेटा नाही येत. हो एवढं वेळ? अगो बऱ्याच दिवसांनी दोघे भेटले असत, बोलत रावले असतील. माझा स्वभाव तुका माहिती आहे ना, एकदा सुरू झाला की बंद होत नाही. मग हे 4 गोष्टी अभिरामक शिकवणार. एक वेळ अभिराम कंटत पण माधव सकणार नाही. त्या सगळं असू दे, माका ती वेगळंच संशय येता. कसलो संशय? हो माधव भाऊजी काय म्हणते, त्यांचा काहीतरी महत्वाचं काम ता करूक नाही ना गेले. सरिता तुझ्या डोक्यात तास सुरू असताना म्हणून तुका तास वाटता. वय मग आता इले ना की खोदून खोदून विचारा. 100% खात्री आहे ते काहीतरी आपल्यापासून लपवतं. सरिता हा देवा रे देवा. हा अरे बाबा बाबा दमलो बाबा. काय ती गर्दी, नुसत्या एसटी भरून भरून. अभिरामक भेटू गेलो होतस ना? हो रे थकलो एकदम. सरिता जरा पाणी आणशील? सरिता पाणी. माधवा हा अरे तू कधी येलस? हा काय आताच येईल हे आणि टेकलोय. दमलस वाटता. होय तर. पाणी.
माझा भाऊजी काय म्हणतात मग अभिराम भाऊजी? बरे असत ना? तुला का पाणी तरी पिऊ दे. पाणी संपला तर अजून आणून देते. हा माधवा कसं असो अभिराम? एकदम मस्त. तब्येत बिघडली नाही ना त्याची? नाही ग, एकदम छान आहे. जराशी उंची वाढल्यासारखी पण वाटते. काय सांगतस? आठवण काढता का रे माझी? आहे, आठवण काढणार नाही काय ग, खूप आठवण काढत होता. मी गेलो तसं धावत मला येऊन त्यांनी मिठीच मारली. एकदम खूप रडला. बरेच दिवसांनी भेटलो ना ग. सोडतच नव्हता. मी त्याला समजावलं, एका जागी बसवलं, शांत केलं. त्याच्यानंतर पहिला प्रश्न काय विचारला असेल माहिती त्याने? आहे माझ्या आठवणीने रडत असेल ना? ते का सांग, रडा नको म्हणून. मी लवकरच घराकडे येणार आहे. हा गप रडतेस काय? काय त्याचे ते मित्र नुसता आरडा ओरड करून सगळ्यांना सांगत होता, माझा माधव दादा आला, माझा माधव दादा आला. काय विचारू नकोस. दत्ता तुझी पण आठवण काढत होता. हो विचारत होता तो. बघ बाबा काय ते, एकदा सरिताला घेऊन अभिरामाला भेटवून आण. हा काहीतरी खायला घेऊन जा, म्हणजे स्वारी एकदम खुश. आंबोळे खाल्ले काय रे ते ना? खाल्ल्या? अगं ताव मारला ताव. मी म्हटलं मला एखादी दे रे. तसा हात माझा बाजूला केला आणि ते नारळाचा रस्सा त्याच्यावर ओतून सगळ्या आंबोळ्या नुसत्या मिचकत मिचकत एकट्यानेच खाल्ल्या. आणि खाताना सुद्धा तुझी आठवण काढत होता. हो भाऊजीनू डबो नाही आणलास तो? अरे देवा रे देवा, बापरे, त्याची एक गंमतच झाली. मी डबा उचलून नेणार एवढ्यातच त्याच्या सरांनी बोलावून घेतलं ना मला. केवढे भरभरून कौतुक करत होते त्याच्याबद्दल. आपला अभिराम खूप हुशार आहे. एकदम हुशार. बरं झालं छाया तू आलीस ते. अगं अभिरामाने अगदी निक्षून सांगितलं मी छाया त्याशी बोलणार नाही म्हणून. अगं तुझी राखी एक दिवस उशिरा पोहोचली. आता बघ काय करशील. बघा काय ते, पुढच्या वेळी वेळेत काय ते पाठवा म्हणजे झालं. हा पाठवतली. हा पाठवतली. बरं आता येईलच ना, कपडे बदल आणि जेवून घे. मी जेवण गरम करते. छाया ताटा घे गो. हा अहो विचारा ना त्यांका. आता खरं काय ते सांगितलं ना त्यांना? खरा माका सांगा, या वर्षी छायाताईने तुमका तरी राखी काय बांधला नी? अभिराम भाऊजींका खैस पाठवणार असत? माका काय खरा वाटत नाही. तुम्ही जावा आणि विचारा ना. नाही तुम्ही नाही जाऊच, मीच जाते. अगो सरिता, खय गेलेलास? अभिरामा का भेटू? खराच? हो हो. या सगळ्यांका सांगितलेलं उत्तर झाला. माका खरा उत्तर होया. खय गेला होतास? सांगा ना भाऊजी, खय गेला होतास? माका उत्तर होया.